कारण अनेक गोष्टी आहेत ज्या चार्जशीट मध्ये आलेल्या नाहीयेत, तर त्या यायला हव्यात. म्हणून मी अख्खा पॉइंट्स लिहून आणलेत, ते मला त्यांना द्यायचे. कारण तुम्ही बघितलं असेल सुदर्शन घुळेच्या याच्यात पण जो त्यांचा कबुली जबाब आलाय अर्धवट आहे तो. कारण पहिले 2 जणांचा जो आलाय कबुली जबाब, ते कसं झालं की त्यांनी हत्या केली आणि ते शेतात येऊन झोपले, पोलिसांनी त्यांना पकडलं, म्हणजे त्यांचं संपलं. पण सुदर्शन घुले त्यानंतर कितीतरी काळ गायब होता. मग तो गेला कुठे, कोणी मदत केली, कराडशी बोलणं झालं होतं की नाही, पुढे काहीच नाही या जबाबात. अर्धवट जबाब घेऊन पोलिसांनी सोडलं कसं? आणि आता बाकीचे जे जबाब आहेत ते पण मला पाहायचे होते, पण त्यांच्या एकाच कडे त्यांनी आता चार्जशीटची कॉपी दिलीत. का भीत आहेत ते मला कळत नाही, म्हणजे कोणाला घाबरतायत ते मला कळत नाही. आणि काय झालंय की त्याच्यात जे बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि अजून एक माणूस आहे आणि डॉक्टर वायबसे, या सगळ्यांच्या ना व्हॉट्सअप चॅट थेट आहे धनंजय मुंडे बरोबर. त्यांनी या सगळ्यांना कामाला लावलं होतं आणि म्हणून यांना सहआरोपी करतच नाही. आता बालाजी तांदळे कोणाच्या बुद्धीला पटेल की अचानक याला रस्त्यात कराड भेटले आणि अचानक हा घेऊन त्यांना सीआयडी, शिवलिंग मोराळे, हा, तर ते नाही, बालाजी तांदळे तर पोलिसांना घेऊन फिरत होते 10,000 किलोमीटर. आणि त्यांना पोलिसांचं जे लेटर आहे ते 15 तारखेचं आहे, हे 9 तारखेपासून फिरत होते. आणि असं कुठलं पोलीस आहे की ज्या आरोपीच्या मित्राला सांगतील की तू आमच्याबरोबर चल, आम्हाला आरोपीला पकडायचंय? म्हणजे काय आहे, लाईक काय आहे? आणि कुठल्याही याला त्यांनी सह आरोपी केलेलं नाही. आता ते प्रशांत महाजन म्हणा, राजेश पाटील म्हणा, दिसतायत व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना, पण त्यांना पकडलं नाही. म्हणजे पकडलं नाही, नुसतं सस्पेंड किंवा ट्रान्सफर करून असं काही चालतं का? आणि ते परत होळी करताना ते पण जज बरोबर दिसतात. काय त्यांनी सगळं, मला कळत नाही आपण खरंच लोकशाहीत आहोत का, असा प्रश्न पडतो.